रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात, तर भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दरम्यान बहिणी आणि भाऊ एकमेकांना मिठाई खाऊ घालतात आणि भेटवस्तू देखील देतात. हा हिंदूच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. पण रक्षाबंधनाच्या सणाची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. चला तर मग रक्षाबंधन साजरे करण्यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया. कथा नंबर 1. असे म्हटले जाते की रक्षाबंधनाची सुरुवात लक्ष्मी देवी आणि राजा बळी यांच्यापासून झाली आहे. राजा बळी आणि लक्ष्मी देवी यांनी भाऊ बहिणींची राखी सुरू केली. राजा बळी हा अत्यंत उदार राजा होता आणि भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता. एकदा त्यांनी यज्ञाचे आयोजन केले. या दरम्यान भगवान विष्णूने त्यांची परीक्षा घेण्यासाठी वामनावतार आणले आणि राजा बळीला 3 पाऊल जमीन दान करण्यास सांगितले. पण भगवान विष्णूने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश 2 पावलामध्ये मोजले. यावर राजा बळीला समजले की देव त्याची परीक्षा घेत आहे. 3ऱ्या पाऊलावर राजा बळीने देवाचा पाय डोक्यावर ठेवला. मग त्याने भगवंताकडे विनवणी केली की आता माझे सर्व काही संपले आहे. हे परमेश्वरा, माझी विनंती मान्य करा आणि माझ्याबरोबर पाताळात राहा. भगवंतांनी भक्ताची विनंती मान्य केली आणि वैकुंठ सोडले आणि अधोलोकात गेले. दुसरीकडे लक्ष्मी देवी नाराज झाली. मग तिने लीला केली आणि राजा बळीच्या समोर गरीब स्त्री म्हणून आली आणि राजा बळीला राखी बांधली. बळी राजा म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली की तुझ्याकडे साक्षात देव आहे. मला तेच हवे आहे. मी फक्त भगवान विष्णूंना घेण्यासाठी आली आहे. तेव्हा बळीराजा लक्ष्मी देवीला म्हणाले की तुम्ही भगवान विष्णू यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. निघताना भगवान विष्णूंनी राजा बळीला दरवर्षी 4 महिने अधोलोकात वास्तव्य करण्याचे वरदान दिले. हे 4 महिने देवशयनी एकादशीपासून देवउठणी एकादशीपर्यंत चातुर्मास म्हणून ओळखले जातात. कथा नंबर 2. आज आम्ही तुम्हाला महाभारताच्या वेळी भगवान कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील घटनेची कथा सांगणार आहोत. श्रीकृष्णाच्या सभेत शिशुपाल नावाचा राजा होता, जो अनीतिमान राजा होता. आपल्या वचनानुसार श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचे 100 गुन्हे माफ केले होते. म्हणजेच राजा शिशुपाल 100 चुका करण्यास मोकळा होता. एके दिवशी राजा शिशुपालने आपल्या गुन्ह्याची मर्यादा ओलांडली आणि 101 वा गुन्हा केला व त्यांनी श्रीकृष्णाविरुद्ध अपशब्द वापरले. त्याच्या गुन्ह्याची हद्द ओलांडताच श्रीकृष्णाने राजदरबारात आपले सुदर्शन चक्र चालवून त्याचे मस्तक छाटले. हे करत असताना श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्राने दुखापत झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा पल्लू फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधले. त्या क्षणापासून श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण म्हणून स्वीकारले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले की जेव्हाही ती संकटात सापडेल तेव्हा ती श्रीकृष्णाला बोलावू शकते. श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलेले वचन पाळले. जेव्हा धृतराष्ट्राच्या दरबारात द्रौपदीचा दुशासनाकडून जाहीरपणे चीरहरण केला जात होता आणि तिची साडी उतरवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा द्रौपदीने तिच्या भावाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बोलावले. आपल्या बहिणीची हाक ऐकून आणि तिला दुःखात पाहून श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने तिची साडी मोठी केली. आपल्या बहिणीची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी इतकी मोठी केली होती की दुशासन तिची साडी ओढून थकले होते आणि दरबारात साडीचा डोंगर उभा राहिला होता. पण ती साडी संपली नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली. कथा नंबर 3. राखीची कथा अशी आहे की महाभारताचे युद्ध पांडवांना जिंकण्यात रक्षासूत्राचे मोठे योगदान होते. युधिष्ठिराने आपल्या सैनिकांना राखी बांधली. महाभारत युद्धाच्या वेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की हे कान्हा, मी सर्व संकटावर मात कशी करू शकतो? मला काही उपाय सांगा. तेव्हा श्रीकृष्णाने
युधिष्ठिराला आपल्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल. युधिष्ठिराने तेच केले आणि विजयी झाला. ही घटना ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला घडल्याचे मानले जाते. तेव्हापासून या दिवशी पवित्र रक्षासूत्र बांधले जाते. त्यामुळे या दिवशी सैनिकांना राखी बांधली जाते. कथा नंबर 4. पत्नी साचीने इंद्रदेवांना राखी बांधली होती. भविष्य पुराणात अशी कथा आहे की वृत्रासुराशी युद्धात देवराज इंद्राचे रक्षण करण्यासाठी इंद्राणी साचीने श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या तपोबलापासून एक रक्षासूत्र तयार करून इंद्राच्या मनगटावर बांधले. या रक्षासूत्राने देवराजाचे रक्षण केले आणि तो युद्धात विजयी झाला. ही घटना सत्ययुगातही घडली. भारतीय राजा पुरू आणि सिकंदराची पत्नी राखीची ही एक कथा आहे. सिकंदर संपूर्ण जग जिंकण्यासाठी निघाला आणि भारतात पोहोचला. येथे त्यांची भेट भारतीय राजा पुरूशी झाली. राजा पुरू हा अतिशय शूर आणि शक्तिशाली राजा होता. त्याने युद्धात सिकंदराचा पराभव केला. याच दरम्यान सिकंदराच्या पत्नीला रक्षाबंधन या भारतीय सणाची माहिती मिळाली. मग तिने आपला नवरा सिकंदराचा जीव वाचवण्यासाठी पुरू राजाला राखी पाठवली. पुरूला आश्चर्य वाटले, पण राखीचा मान ठेवत सिकंदरावर प्रहार करण्यासाठी हात वर केला. तेव्हा राखीला पाहून त्याला धक्काच बसला आणि नंतर त्याला कैद करण्यात आले. दुसरीकडे कैद झालेल्या पुरूच्या मनगटावरती राखी पाहून सिकंदरनेही आपले मोठे मन दाखवून त्याचे राज्य पुरूला परत केले. कथा नंबर 5. इंद्र इंद्राणी. एकदा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दुःख दूर होते. भगवान कृष्ण म्हणाला, हे श्रेष्ठ पांडवा, एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू झालेले युद्ध जवळजवळ 12 वर्षापर्यंत चालले होते. असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते. अशावेळी इंद्र देवतांसह अमरावतीला पळून गेले. तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकात आपले वर्चस्व निर्माण केले होते. इंद्रदेवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञ कर्म करू नये. सर्व लोकांनी माझी स्वतःची पूजा करावी. दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञ, वेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले. धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली. हे पाहून इंद्राने आपले गुरु बृहस्पतीच्या चरणी प्रार्थना केली की गुरुवर्य, अशा परिस्थितीत मला इथे जीव द्यावा लागेल. मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणार नाही. अशा वेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा. गुरुवर्य बृहस्पतीने इंद्राचे दुःख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले. श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले. इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी द्विजांपासून स्वती वाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठवले. रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. रक्षाबंधनचे अर्थ म्हणजे रक्षा म्हणजे संरक्षण, बंधन म्हणजे बांधलेले किंवा बंधनकारक असे होय. लोकप्रियपणे हा सण बहिणीने भावाच्या मनगटावर राखी किंवा पवित्र धागा बांधून चिन्हांकित केला आहे. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिची काळजी घेण्याचे व्रत करतो. कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया संदेश, कमेंट्स, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात व K3 मराठी कथा या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.